नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजे एका महाथणाराची सुरुवात होती. अपघाताच्या ठिकाणी प्रतिमा आत्या महिपतसमोर हिमतीने उभ्या राहतात. महिपत प्रतिमा आत्यांना बघून आश्चर्यचकित होतो. तो त्यांना हिंमत दाखवल्याबद्दल शाबासकी देतो, पण लगेच म्हणतो की तुला तर मी फुंकर मारून उडवून लावीन. प्रतिमा आत्या त्याला सडेतोड उत्तर देतात, तुला तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला हिंमत दाखवावीच लागणार. प्रतिमा आत्या जसजशा महिपतच्या जवळ जातात तसतसे महिपतने दिलेले दुःख, अपघाताच्या जागेची धूसर आठवण आणि लहानपणीच्या तन्वीचा अस्पष्ट चेहरा त्यांना स्पष्टपणे आठवायला लागतो. महिपत आपल्या गुन्ह्यांचा इन्कार करतो. तो म्हणतो की मी काही गुन्हा केला नाहीये. प्रतिमा आत्या त्याला म्हणतात, स्मृती तर माझी गेली आहे आणि तुलाही काही आठवत नाहीये. त्यावर महिपत हसून म्हणतो, अच्छा, तुझ्या अर्ध्या मेंदूला खतपाणी मिळालं वाटतं, म्हणून ही सगळी बुलवाबुलाव केली वाटतं तू. पण काय उपयोग झाला? 22 वर्षांनंतर तू याच जागी माझ्या हातून मरणार. महिपतच्या या राक्षसी हसण्याने प्रतिमा आत्यांना तो संपूर्ण अपघात स्पष्टपणे आठवतो आणि त्यांची स्मृती पूर्णपणे जागृत होते. महिपतचे हे बोलणे कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असते. दुसरीकडे कल्पनाताईंना अस्वस्थ वाटत असते. वादळी वाऱ्यामुळे खिडक्या हलतात आणि देवघरातील दिवा फडफडू लागतो. अर्जुन सायली घरी आल्यामुळे त्यांना वाईट संकेत मिळत आहेत असे वाटू लागते आणि त्या देवी आईला आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात. इकडे अपघाताच्या ठिकाणी महिपत बंदूक काढतो. प्रतिमा आत्याला घाबरवून तो म्हणतो, तुझा टाईम संपला, आता तुझ्या शेवटच्या इच्छेचा विचार कर. तो बंदूक त्यांच्या अगदी जवळ नेतो. ऐनवेळी प्रतिमा आत्यांना सायलीने शिकवलेली ट्रिक आठवते. त्या मोठ्याने आवाज करतात आणि महिपतचे लक्ष विचलित करतात. त्याच क्षणी त्या महिपतच्या हाताला जोरदार थापड मारून तिथून पळ काढतात. महिपत संतापून त्यांचा पाठलाग सुरू करतो. प्रतिमा आत्यांना पळताना बघून अर्जुन, सायली आणि चैतन्य बाहेर येतात. लगेच महिपतचे दबा धरून बसलेले गुंड बाहेर येतात. चैतन्य गुंडांना रोखतो आणि अर्जुन, आत्या, सायली असे ओरडत त्यांच्या दिशेने जातो. जंगलात धाप टाकणाऱ्या प्रतिमा आत्या एका उताराजवळ लपतात. महिपतने त्यांना कसे जाळण्याचा प्रयत्न केला होता, महिपतचा तरुणपणीचा चेहरा कसा होता, हे सगळं त्यांना अगदी स्पष्टपणे आठवते. तेवढ्यात महिपतचा केस असलेला गुंड त्यांच्या पाठीमागून येतो. प्रतिमा आत्या घाबरून ओरडतात. महिपत गुंडाला त्यांना पकडायचा आदेश देतो. प्रतिमा आत्या हिम्मत करून सायलीने दिलेला स्प्रे गुंडाच्या डोळ्यावर मारतात आणि पुन्हा पळ काढतात. अर्जुन आता सायली असा आवाज देत जंगलात शोधाशोध करत असतो. तिथेच लपलेला नागराज सरकतो आणि त्याच्या हाताने एक दगड खाली पडतो. आवाज ऐकून अर्जुन त्या दिशेने जातो, पण जबरदस्त मार लागल्यामुळे नागराज तोंडात हात ठेवून स्वतःला वाचवतो. नागराजला पाहण्यात अर्जुनला यश येत नाही. याच वेळी नागराजने पाठवलेल्या ॲड्रेसवर प्रिया पोहोचते. ती नागराजला फोन करायचा प्रयत्न करते, पण त्याचा फोन लागत नाही. तिकडे काहीतरी गडबड झाली आहे हे लक्षात घेऊन ती तिथे जाण्याचा निर्णय घेते आणि कार घेऊन वेगाने जंगलाच्या दिशेने जाते. प्रतिमा आत्या धावत जाऊन एका शेकोटीजवळ पोहोचतात आणि त्या शेकोटीतील एक जळते लाकूड हातात घेतात. तेवढ्यात महिपत त्यांच्या मागून येतो. प्रतिमा आत्या महिपतच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात. सायली सुद्धा एका झाडामागे लपून त्यांच्या अगदी जवळ पोहोचलेली असते. महिपत प्रतिमा आत्यांना बघून अत्यंत क्रूरपणे म्हणतो, मीच तुला 22 वर्षापूर्वी मारलं होतं. तो अपघात मीच घडवून आणला होता आणि आज पण तू माझ्याच हातून मरणार. महिपतचे हे कबुली जबाब ऐकून प्रतिमा आत्या संतापून त्याच्यावर सैताना म्हणून हल्ला करणार. तेवढ्यात महिपत बंदूक चालवतो आणि सायली मध्ये येते. ही गोळी कोणाला लागणार, सायलीला, प्रतिमा आत्यांना की महिपतला? हे पाहण्यासाठी सज्ज रहा.